तुम्ही पालकची भाजी वेगवेगळ्या प्रकारे करत असाल, डाळ पालक किंवा मुगाची डाळ घातलेली पालक, पण नक्की या प्रकारे मटर घालून पालक करून बघा. तुम्ही नेहमी याच पद्धतीने कराल. थोडंसं तेल टाकून घ्या कढईमध्ये, 1 चमचाभर. त्यात लसूण, अख्खा लसूण आणि 2 लाल मिरच्या आणि स्वच्छ धुवून बारीक कट करून पालक घ्या आणि पालक कोरडा करून घ्या, कारण आपण शिजवताना भाजीला पाणी सुटतं. आता एक 5 मिनटं तेलावरती परतून घेऊन त्याला झाकून ठेवायचं आहे. आपल्याला हे पालक असा शिजून घ्यायचा आहे, त्याच्यात पाणी न घालता, कारण पालकेला पाणी सुटतं नंतर. हे पहा, भरपूर पाणी सुटलं आहे आणि पालक छान मऊ झाला आहे. आता पूर्ण पाणी आटेपर्यंत आपल्याला गॅस थोडा फास्ट ठेवून पालक परतून घ्यायचा आहे, म्हणजे छान, हे पहा, मस्त छान तेल तेल दिसेल. आणि आता एका प्लेटमध्ये काढून घेऊया. आता त्याच कढईमध्ये परत 1 चमचाभर मी तेल टाकले. त्यात मोहरी आणि जिरं टाकून घ्या. तेल गरम झाल्यानंतर जिरं मोहरी टाकल्यानंतर बारीक कट करून लसूण घातला आहे. लसूण आपण आधी घातला आहे. जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही परत लसूण घाला, कारण छान लागतो या भाजीमध्ये लसूण. आता लसूण छान परतून घ्यायचा आहे. लसूण मी कुटून घातला आहे, तुम्ही हवं तर आलंही घालू शकता. आता हे छान फ्राय झाल्यानंतर कांदा बारीक कट करून घ्या, म्हणजे छान लवकर फ्राय होईल. पूर्ण लाल होईपर्यंत त्याला फ्राय करून घ्यायचा आहे. हे पहा, अगदी गुलाबीसर परतून घेतला आहे. आता याच्यामध्ये आपण मसाले टाकून घेऊया. आपल्याला वेगळे काही मसाले तयार करून नाही घ्यायचे. रोजचे जे आपले नेहमीचे मसाले तेच टाकून घ्यायचे. मी 2 चमचे लाल तिखट, अर्धा चमचा हळद आणि 1 चमचा काश्मीरी लाल मिरची टाकली आहे. चवीनुसार मीठ, थोडासा रंग येण्यासाठी भाजीला, आणि चमचाभर बेसन टाकलं आहे, म्हणजे बेसननी भाजीला थोडासा घट्टसरपणा येतो. हे मसाले असे कोरडे तेलावरती परतून घ्या. आणि आता लगेचच मी टोमॅटो कट करून टाकला आहे. तुम्ही हवं तर टोमॅटो प्युरी टाकू शकता. टोमॅटोसोबतच हे मसाले छान परतून घ्यायचे. हे पहा, छान तेल सुटलं ह्याला. आता फ्रेश मी मटर वापरला आहे. बाजारात फ्रेश मटर येतं आहे. तुमच्याकडे फ्रेश नसेल तर तुम्ही फ्रोझन वापरा, किंवा मटरच्या ऐवजी तुम्ही शेंगदाणे उकडून घेतले तरीही भाजी छान लागते, तसंही वापरू शकता. आता याला असंच 2 मिनटं झाकून ठेवूया, म्हणजे मटरला छान मसाले लागतील. आणि हे पहा, मटरलाही छान चव येईल. 1-2 मिनटानंतर यात गरम पाणी टाकून घ्या. भाजीमध्ये शक्यतो गरम पाणीच टाका, म्हणजे मसाल्यांची चव नाही बदलणार. आता ह्याला छान शिजून घेऊया, कारण फ्रेश मटर वापरलेत. याला शिजायला 5 ते 7 मिनटं लागतील. आणि याला बेसननी दाटसरपणा आला आहे. आता जे आपण पालक परतून घेतला होता, पालक टाकून घ्यायचा आहे. मटर ऑलमोस्ट शिजलेत आणि पालकही आपलं शिजलेलं आहे, तरीही आपल्याला 5 मिनटं याला अगदी मंद गॅसवरती शिजून घ्यायचं आहे, म्हणजे पालक आणि मटरला छान चव लागेल मसाल्यांची. वरतून 1 चमचाभर मी गरम मसाला टाकला आहे. तुम्ही तेलामध्ये गरम मसाला टाकला तरीही चालेल, वरतून टाकलं तर अजून छान चव लागते. आता हा मसाला छान परतून घ्यायचा आहे आणि अगदी बारीक गॅसवरती 5 मिनटं भाजी शिजून घेऊया. 5 मिनटानंतर हे पहा, मस्त अशी चमचमीत भाजी तयार झालेली आहे. कुठलेही एक्स्ट्रा ग्रेव्ही न करता अगदी घरच्या मसाल्यामध्ये, साध्या मसाल्यामध्ये ही भाजी अगदी चमचमीत होते. नक्की ट्राय करून पहा आणि व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.